अहो काय शोधताय? घड्याळ घड्याळ आ? घड्याळ काय? घड्याळ. अहो ते तिकडे वाजतंय. ऐक आता मात्र हद्द झाली तुमच्या रातांधळपणाची. अहो अशानं नक्की कराल मला एक दिवस. ऐक कसलं दुखतंय म्हणून सांगू. सॉरी सॉरी डार्लिंग. ऐक अहो आता काय शोधताय आणि रिलॅक्स. आ? प्रेमाने खेकसते खेचते म्हणजे बायकोच असणार. काय? उटी उटी गोपाळ. त्या लवकर जायचंय ना. अरे सगळे घरातले का फुटले वाटतं. आज बसून चहा पियाचं का. चैन कुठे? या. ए रेश्मा तुझा गाऊन भेटला घेऊन जा. अहो चला आटपलं की नाही. बाई 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 आता मात्र हद्द झाली तुमच्या रातांधळपणाची. शी माझंच नशीब फुटकं. अरे तुझ्या पुढे काय झालं. काय झालं म्हणून काय विचारताय. हे काय हे चक्क उलटा घातलाय शर्ट तुम्ही. आणि तिकडे काय बघताय. आरसा तिकडे नाही इकडे आहे. अहो तिकडे नाही इकडे इकडे इकडे. आहे सरकतोय आरसा. बघ बाण बरोबर आहे ना. आव मारलं ठीक आहे रिपेअर करतो. विजय विजय म्हणजे पण ना. रेश्मा रेश्मा अरे कुठे आहेस तू. रेश्मा गुड मॉर्निंग. मी तयार आहे. काय निघायचं ना. नशीब सूर्य उगवला ते. उगाच लवकर उठवलं तुम्हाला. किचन म्हणजे अगदी उकिरडा केला असाल. ए
तू नाही उठवलं का? त्या घड्याळाने उठवलं. गं. सॉरी आणि तुम्ही मला आई 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 ग अजून दुखतंय मेला नाक माझं. सॉरी सॉरी डार्लिंग. आपण एक काम करूया, उद्यापासून घड्याळाच्या गजर लावूयाच नको. आणि उद्यापासून लवकर उठलात ना तर याद राखा. हो लवकर चल. ए तुझ्या बापाने तिकडे लवकर बोलवलंय, वाढदिवस आहे ना त्यांचा, म्हणून त्यातर कशाला लवकर उठतोय? हे तसं नाहीये काही. संध्याकाळ व्हायच्या आपल्याला बाबांच्या घरी पोचायचंय ना म्हणून. आणि रात्र झाल्यावर तुमचा तमाशा नाही दाखवायचा मला जगाला. तुम्ही रातांधळे आहात हे माहित नाहीये म्हटलं अजून कुणाला. अरे सोड सोड, तुला काय वाटतं माझा मी तमाशा करून घेतोय? अरे सांग तुझ्या बापाला, रात्री जरी दिसत नसलं ना तरी अंदाजाने सगळी कामं चक कर दो. हो मग चला आता लवकर चला. आणि हे कोण घेणार? हे पण आहे का? कोण आहे रे तिकडे? हो तिकडे कोणीही नाहीये. उचला आणि चला. तेच म्हणत बोलतोय, तुझ्यातला आम्हाला जागा हो जागा हो. चला चला लवकर. काय हळूहळू चाललाय, चला लवकर. हे बघ, असलं जड सामान उचलून जाण्याची सवय नाहीये मला. माहितीये मला, पण बाबांचा वाढदिवस आहे माहितीये ना तुम्हाला. ते केक कापायचे थांबणार नाहीये. तुम्ही चला बघू. चल चल. हो येतोय. काय करताय काय? काय झालं आता? रेश्मा, मला वाटतं गाडी बंद पडली आहे. छान. मग आता बघताय काय असे काहीतरी करा ना. रिक्षा, अहो रिक्षा काय करताय? ट्रक, टेम्पो. अहो असं काय करताय? गाडीला काय झालं ते बघा ना. असं म्हणतेस मग? ना? रेश्मा, ही गाडी चालू होऊ शकत नाही. आता या ओसाड रस्त्यावर मेकॅनिक कुठून बघणार? काय? अहो अहो अंधार पडायच्या घरी जर पोहोचलो नाही ना तर तर बाबा. बाबा आहेत ना, वाटेचे त्यांचा बघतो. या काँग्रेस कुठली? आय थांकू. अरे अजून आमची मुलगी आली नाही रेश्मा. आणि जावई बापू कुठे आहेत? सदान कदा आपलं रेश्मा रेश्मा रेश्मा. मी पण बायको आहे म्हटलं तुमची. तिसरी असली म्हणून काय झालं? त्या 2 मेल्यात म्हणून तर केलं ना माझ्याशी लग्न. हॅपी बर्थडे माझा पण तुम्हाला. भाऊजी भाऊजी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. वा वा, तुमच्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे छोटीशी भेट. अरे वा. राम्या कळकुट्या. हं? अरे माझा वाढदिवस आणि हे असलं प्रेझेंट. अरे फत्तेस या सरकारचा वाढदिवस 5 रुपये. तेवढी आहे हा? त्याची हो. 5 रुपये. हं? फत्तेस या सरकारचा वाढदिवस आणि हा फत्तेस या सरकारचा मेहणा. शी, शी, शी. असं हं. तुमची चुकी घ्यायला तयार आहे मी हो. हं. गप्रे.
पण हा कितवा वाढदिवस म्हणायचा? का 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 म्हणजे शेवटच्या किती ओव्हर शिल्लक राहिल्या त्याचा अंदाज घ्यायला. हे नालायक कळकुट्या, थांब, माझा जाऊ येऊ दे, मग सांगतो तुला किती ओव्हर शिल्लक आहेत ते. कळकुट्या, मोज मोज, त्या मेणबत्त्या किती आहेत ते मोज. अरे एवढ्या मोजायच्या? बापरे, भरपूर आहे तो. 100 गाठली की काय? अरे गाढवा, 50 आहेत त्या, 50. नीट मोज. अजून 50 वर्ष तरी मला काही होत नाही. ते बरं दे. केक कधी कापणार? केक नो, घे तू कळकुट्या, तुझं परत घे. पुढच्या वर्षी. एक लक्षात ठेव, अजून आमचा काळजाचा तुकडा आलेला नाही. आमची रेश्मा. गणप्या, मेणबत्त्या विजत आल्या नाही? विजू दे कळकुट्या, साल्या या माझ्या पैशाच्या आहेत त्या. तुला काय करायचं रे? हे तुझ्या भावाला सांग, हकलून देईन मी साल्याला. साल्या हे आगलाव्या, शिव्या काय? शिव्या हा? बायकोच्या भावाला काय म्हणतात? साला, साला, साल्या, सालो. भाऊजी, बरोबर. जिजाजी, जिजा पेडा. हा? आला काळजाचा तुकडा आला. देवा परमेश्वरा, सांभाळ रे बाबा. चला. हो, रात आंधळे आहात हे दाखवून देऊ नका तू कुणाला. छे छे, तू कशाला घाबरतेस? मी आहे ना. चला. अहो, तिकडे कुठे चाललाय? रेश्मा, कुठेच ग? चला. आले. आली माझी पोर. अरे जावई बापू, आहोत तिकडे कुठे चाललाय? दरवाजा इकडे. ते खूप दिवसांनी सासवडीला आलो ना, त्यामुळे विसरलो. विसरलो? हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू. बाबा, हॅपी बर्थडे. नमस्कार करते बाबा. आयुष्यमान. भावा. हा. चल या प्लीज. चल रेश्मा, चल. चला चला. हा. नीट चला. हं? अरे वा वा, हा वाढदिवसासाठी एवढा मोठा केक आणलाय. रेश्मा, जावई बापू आमची चेष्टा करतायत हा. काय जावई बापू, आम्हाला डायबिटीस आहे ना, त्यामुळे मधुमेह असल्यामुळे आम्ही जास्त गोड खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही. खाऊ देत नाही म्हणून तुम्ही एवढा केक आणलाय का? आऊ, आऊ, आऊ. बाबा, अहो त्यांना सवयच आहे मस्करी करायची. हो की नाही? बरं, चला आपण केक कापूया. हं? चला चला. ते तिकडे 2 महिन्यावर आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mama. Happy birthday to you. छोटू जेवणाची पद्धत वाढली. बस ओके. तर माझ्या परिवारातल्या सदस्यांनो, ओ, बाकी सगळे वारले वाटतं. ओ सदस्यानो, मी सदस्य नाहीये, हा? मी उपाध्यक्ष. कारण मी तुमचा जावई आहे. तुम्ही अध्यक्ष, मी उपाध्यक्ष. रेश्मा, सांभाळ तुझ्या नवऱ्याला. हा. त्याला सांग, तो उपाध्यक्ष नाहीये, उपाध्यक्ष तू आहे. आणि मी फक्त सदस्य. ही बाजूला उभी आहे ती कोण आहे? आई. किचन ब्रांच मॅनेजर. गप्पे. आ? मी खजिनीत. कळकुट्या, गंमत फार झाली, आता जरा सिरियस व्हा. आणि श्रद्धांजली वा. पुण्यतिथी आहे का? जयंती आहे ना? हे, वाढदिवस आहे ना? बसा. चला बसा, फार बसा. तारे तोडलीत, बसा. चला. हं.
माझी इस्टेट, म्हणजे माझा वाडा, जमीन, शेती, फॅक्टऱ्या, फार्म हाऊस, बँक बॅलन्स, या सगळ्या इस्टेटीची एकूण रक्कम 100 कोटी. मला माहिती आहे. चुप! काय मध्ये मध्ये? हे बघा, माझा आज 50वा वाढदिवस आहे. आता इथून पुढे मला माझं आयुष्य कसं अगदी आरामात जगायचंय, आणि म्हणून माझ्या या सगळ्या इस्टेटीची वाटणी करणार नाही. नाही म्हणजे नाही. मग मग मी माझं मृत्यूपत्र लिहून ठेवलंय, आणि नुसतं लिहूनच नाही, लपवूनही ठेवलंय. का 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 काय का? मला माझ्या इस्टेटीचे तुकडे व्हायला नको. ती एका कुणाच्या नावानं व्हायला हवी. ज्या कुणाला ते मिळेल त्याच्या नावानं ती होईल, म्हणजे तिचे तुकडे होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलंय. बाबा कुठे लपून ठेवले ते मृत्यूपत्र? हो ना? ठेवलंय माझ्या झोपड्याच्या गादी खाली ठेवलं. चला आवडूया. कुठे ठेवलाय? मूर्ख आहे. अरे ते शोधायला तर तुम्हाला इथं बोलवलंय ना. एक लक्षात ठेवा, आजपासून, या तारखेपासून 1 महिन्याच्या आत जो कोणी ते मृत्यूपत्र शोधेल त्याच्या नावाने ही सगळी इस्टेट होईल. एकदा का तारीख उलटली की माझी सगळी इस्टेट एखाद्या धर्मदाय संस्थेला दान करून टाकीन. माझे बाबा, माझे शहाणे बाबा, मी तुमचा जावई ना, असं करू नका. असं करू नका. विजयराव, हॅपी बर्थडे सरकार, हॅपी बर्थडे. अरे वा, डॉली. असं काय हे डॉली? कुठे होतीस इतका वेळ? आम्ही नाही सांगणार. हो पण मालक, तुम्ही नेमलं आहात. हा? मृत्यूपत्र कुठं लपवलंय सांगाल? छे छे. काय छे छे? आमची भाषा तुम्हाला कळणारच नाही. Yes, darling. हे शोधिशी रामेश्वर, अन कुठे शोधिशी पत्र पत्र. अरे वा. दूध, लाडी गोडी चालू. त्यात कसली आली आहे लाडी गोडी? हं? मी बायको आहे तुमची. हो, बायको. हो, बायको. चला मग आता काय, लाईट बंद करूया. पण कितीही लाडी गोडी लावलीत ना तरी सुद्धा मृत्यूपत्रक कुठे ते नाही सांगणार. मी काही पैशाच्या लोभापायी लग्न केलं नाहीये तुमच्याशी. असं मग मग काय? यावेळेत आमच्यावर प्रेम बसलं तुमचं. काय 2 बायका मेलेल्या, मुलगी एवढी मोठी आहे हे माहित असूनही आम्ही काय तुमच्या वर्गात होतो आमच्यावर प्रेम करायला? काय जागडे. गडे नको, आता ते दूध नको गडे. बाबूराव, 1 ग्लास द्या. ए कालचं पैसे कवा देणार? उद्या देतो की. उद्या दिलंस तर बरं. देतो. हे घे रे. तुझा धंदा बरा चाललाय. कट मार फुल हा, भरू बापू, नको. बापू. उधार बी वसूल होते. मला द्या की. धंद्यात जाऊ दे रे. काय पण आपली वाट लागली नाही. इस्टेटीचा अर्धा वारसदार होणार म्हणून त्या म्हाताऱ्या संघ माझ्या बहिणीचं लगीन लावून दिलं. मग लय खुश होतो बघ मी. मग घाबरतो काय? अरे मृत्यूपत्र मिळू दे, सगळी एस्टेट तुलाच मिळणार. मिळा तर. काय मृत्यूपत्र मिळालं बिगर मी राहणारच नाही. मग काय पण होऊ दे. मग तो जावई बापू असू दे नाहीतर यशमा. अरे कळकुट्या मामा म्हणतात मला. तू ओढली का? नको नको त्या आयडिया येतात तुझ्या डोक्यात. तू वाटली आता जावायची खाट पडली. वा 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 वा, एवढ्या म्हशी? अरे सासरा का बाबा, म्हशी मोजून ठेवायला पाहिजेत, नंतर इस्टेटीचा घोळ नको. काय कळकुट्या मामाचं काही खरं नाहीये. एक फक्त मोजतोय, घाबरू नको. मी पण घाबरतोय. अगं बाई, सरकाराच्या इस्टेटीवर डोळा आहे वाटतं ह्याचा. अगं मृत्यूपत्र ज्याला मिळेल त्याचीच इस्टेट होणार. जाऊ दे बाई, मोठ्या लोकांची मोठी कामं.
जो आपला मालक त्याला धार द्यायची आणि दुसऱ्याला लाथ. खरंच जावई लय गोंडस आहे. लागलीच का लाईन मारायला. लागली जावयाच्या माग लागली. अकरा कोणी काय बोललं का? आमची भाषा फक्त सरकारच कळते. 12. काय जावाय बापू आतापासूनच इस्टेट मोजून ठेवताय वाटतं. ए तुला काय करायचं? तुझा त्या मामाची चमचगिरी करता. मामा कळकुट्या मामा लई खतरनाक. त्याच्या नावानं माणसं काय म्हशी बी. छी, छी, छी. चला डॉली बघूया काय चाललंय. अरे वा आज बंगल्यात कुणीच दिसत नाही. सगळे लागले वाटत मृत्यूपत्र शोधायच्या कामाला. अय्या मोती इथे. काळ्या चलना राणी. साल्या माझ्या माझ्या कुत्रीवर लाईन मारतोस. ते सुद्धा माझ्या दारात येऊन गोळी खालीन साल्या. सरकार चिडू नका हो त्याच्यावर. का, का, का? आमचं ना प्रेम आहे. मी असं? जाऊ त्याच्या बरोबर. अरे वा हो 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 किती घाई. असं होय प्रेम आहे होय. हे आम्हाला माहितीच नव्हतं. बर बर जावा. अरे हो भाद्रपद महिना आहे नाही का. डॉली एक सांगतो जा पण दुसऱ्याच्या शेतात नको. आपल्या शेतात जा. उगाच भांडणाला खार. आणि हो दिवसभर जा पण दिवस भरवून येऊ नका. नसती कटकट. हा? ओके जा बेबी जा. थँक्यू सरकार. ओ यू आर वेलकम. ओके डियर जा 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 जा. सरकार तेरी डॉली को हम ले जाएंगे. हे मृत्यूपत्र कुठे लपवून ठेवले? अख्खं घर शोधून झालं. गरुडा मला जर मृत्यूपत्र मिळालं ना तर अशा सोडेन. नको तिथे वाट लावतो. चल, चल. ते लाकडं उडून बघू नको. पडदा बघ, पडदा बघ, पडदा बघ. थांब थांब मी वर जातो. थांब थांब. अरे, काही करून मृत्यूपत्र लवकरात लवकर शोधलं पाहिजे. होय रे. थांब मी डबी काढतो. नको तू डबे काढू नको. अरे काहीतरी नको, आयडिया येईल ना. तुझ्या डोक्यात नको ती आयडिया येते. गप. काय करू. काय कुंडी बघ. कोणाच्या अरे त्या कुंडीत बघ. कुंडीमध्ये लपवी. सगळं घर शोधून झालं. कुठे असेल? शे कुठे ठेवलंय बाबांनी मृत्यूपत्र? काय शोधताय काय? काय कुठे काय कुठे काय शोधताय काय विचारते मी. कोण कोण शोधतंय? शोधतंय? कोण? हा, काही हा, नाही. हा, आम्ही अजून कुठे काय आम्ही आपलं मृत्यूपत्र शोधताय ना वा? तुला काय त्याचं. मग ते शोधायचं आहे ना. मग हा? वा काय शेवंतबाई हे सांग ना. असं ना सांग. हे सद्वा काय रे मी काय म्हणतो. ए ती तुला नाही सांगणार. मग काय तुला सांगणार. मग का ती माझी आहे. कोण. हे बघ ए, ए, हात काढ. तुझी आहे. माझी आहे ती बाबू. तू कोणाची? ए, तू माझी ना. तू माझी ना. ए माझी ना. तू माझी ना. ए माझी ना. माझी ना. माझी ना. माझी ना. माझी. कुठं आवाज काढला.
बालिके कुठं होतीस तू? बरी आहेस ना? बस 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 इथे होती. खाली बसा बसा. पुरुषांनी लांबून दर्शन घ्यायचं हा पहिल्यापासून आपल्या आश्रमाचा नियम आहे. बसा बसा. अरे अरे वा छान बसा. साखर का बघू? लगेच गुणील बर का. घे घे. वा वा. किती काय करतेस? ये 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 दर्शन घे. आशीर्वाद. बस 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 गे, बस. अगं परवा काल नाहीस तू? तुम्ही मला बोलवलेत कुठं? अगं बोलवा लागते तुला. हा बर बघ रात्री सच्चार होणार आहे माझ्या अंगात. याच दर्शन घे बस. शुभम करोती कल्याणम. आरोग्यम संपदा. खोडकर महाराज की लांबून लांबून बालका लांबून. नमस्ते. पुरुषांनी लांबून दर्शन घ्यायचं असते ही कल्पना आहे ना तुम्हाला? लांबून. ही बालिका कोण? मी याची बहीण हो का? आणि सरकारांची हो बायको. हो 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 पुत्रप्राप्तीसाठी आले असतील. गुडघे टेकून नमस्कार कर. तुला आशीर्वाद देतो नमस्कार बालिके. करते हा. अति सुंदर बालिके. अति सुंदर. हो 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 खूपच सुंदर. सुंदर भविष्य आहे तुझं बर का. हा 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 हो हो सुंदर. अति सुंदर. पुत्र प्राप्ती नक्कीच होईल बालिके तुला. कसं काय महाराज? लांबून लांबून बालका लांबून. जे काय असेल ते लांबून. त्याचं काय महाराज? आम्ही पुत्रपत्र आलोय. मग कशाला आला? आमचं काम दुसरंच आहे. त्याचं काय सरकारने आपलं मृत्यूपत्र लपून ठेवलंय. बरं. ते कसे करून आम्हाला मिळालं पाहिजे असं काहीतरी करा. असं काय मिळेल तुम्हालाच मिळेल. पण मी थोडा मंत्र पुटपुटतो आणि मग तुम्हाला सांगतो. हा हा गेला तो. 3 चहा पाठव. हे बालका डिस्टर्ब नको. मी खोडकर महाराज आहे. हा? चुप बसायचं. मृत्यूपत्र हवाय ना. हो. हा गेला तो. खर्र खाट बेंजो बालका डिस्टर्ब करू नको. बेंजो उभ्यान झोप म्हणतोय. बसून खर्र खाट मिळेल. मृत्यूपत्र तुम्हालाच मिळेल. पण एक काम कर. बोला. तू कोंबडी घेऊन ये. मी तुला मंत्रून देतो. हा तुम्हालाच मिळेल. बरं, बरं. हा. मी काय म्हणतो केव्हा यायचं? तू एकटी आज संध्याकाळी येशील का? हे, हो का? सरकार संध्याकाळी बाहेर नाही पाठवत. का? गोळ्या घालतो अरे तुम्हाला ते. बापरे, नको. उद्या सकाळी ये. सकाळी मी येतो. हा, मला द्या. चालेल चालेल. बालिके चला. इकडे ये. हे घे जांगो. जरा घे जवळ ये. जांगो. प्रसाद घे प्रसाद. काय हुशार आहे. अरे वा वशिष्ठ. अरे वा. अगं सटव्यानो लवकर पाण्यात बसा. मेला मुर्गा नागड्या उड्या बायकांचे फोटो काढतोय. अगं बाई यो तो सरकारांचा जावई आहे. माफी मागून येते. परवाच त्याचा हात रॅड रिबीट केला. बघतोय बघ कसा. अगं हे शेपटी खाली तर फोटो काढतोय. आता जायचं कसं? तो कॅमेरा घेऊन उभा आहे. थांब जरा अंधार पडल्यावर जाऊ की. बापरे सूर्य बुडताना वाटतं. निघायला पाहिजे. हा शेवटचा. अगं बाई धड पडला वाटतं. बापरे सूर्य बुडाला वाटतं. अरे कॅमेरा पण गेला. कॅमेरा जाऊ दे. पण रस्ता कोणी सापडत नाहीये. आता अगदी खंडच जाऊ. काही दिसत नाहीये. अगं याला काय झालं? यो असं काय करतोय? वही की रेश्मा! ए, रेश्मा! ए, रे! ऐक, ऐक. तू राहत नाहीस. मी कोणालाही कळता कामा नाही. नीट चपून चल. अगं बाई यो रात आंधळा आहे. वय 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 चला की चला बिंदास.
नमस्कार. काय श्रीपतराव, काय म्हणताय? इथे फिरायला आलो तो. ही माती का लावली तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? गावची माती म्हटलं भावी लावावी. असे काय करताय दादा? दादा? कोण दादा? मी तर गावचा जावई आहे. मला ते छान दिसतंय. आता घरी चाललोय. मला माहितीये तुम्ही काळी पॅन्ट आणि काळा शर्ट घातलेला आहे. श्रीपतराव एवढेच आहेत का? बंगल्यावर निघालात का? बंगला चाललोय. रस्ता मला ठाऊक आहे. फक्त राव आमचे सासरे बुवा. सासरे बुवांचा बंगला दिसतोय तो बघ. तिकडे नव्हे, इकडे. तिकडे तिकडे. मी तुझी परीक्षा घेत होतो श्रीपतराव. बाय टाटा. ओके. असे काय करतायत जावई बापू? मावशी, असं काही येडेवानी करतोय हा जावई? अगं वाडा इकडं आणि तो निघालाय तिकडं. अगं असं काय करते? रात्र आहे ना. याला वाड्यावर नेऊन सोडूया की ग. हा? काहीच दिसत नाहीये. अहो जावई बापू, आमच्या मागणं या. हा हा. तुम्हाला नेऊन सोडतो आम्ही वाड्यावर. वय वय. आपली भाषा याला कशी कळायची ग? हा ते बी खरंच ग. अहो जावई बापू या. काय करायचं ग? हा अगं एक करूया की. अगं येशू दे. अगं तुझी शेपटी दे की त्याच्या हातात. हा ती धरेल आणि येईल आपल्या माग माग. अगं दे. हे बेस झालं ग. वा 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 वा. झकास झकास. या या या. चिवरस चिवरस बरोबर. आपण दारू कशासाठी पितो? कशासाठी? व्यसन नाही, हा. औषध आहे. बरोबर. काय दारू प्यायल्यावर काय होतं? होत? मरेपर्यंत कुठलाही रोग होत नाही. हो. माझ्या मित्राची गोष्ट सांगतो. काय? सकाळी 5:30 ला पियाला सुरू करायचा. वा राम प्रहरी. हा. रात्री 2 वाजेपर्यंत दारू पियाचा. वा पण मेला वा. तेव्हा कसलाही रोग नाही. वा. हा. कितव्या वर्षी मेला? 16व्या वर्षी मेला. हा. हा. शी, काय करावं काही सुचेना. कुठे कळमडले कुणाच ठाऊ. किती अंधार झालाय. आता कसे घरी येणार हे? अरे रेश्मा बेटा, आ? कसला एवढा विचार करतेयस? काय नाही बाबा, असंच. आणि काय कुठे आहेत कुठे आमचे जावई बापू? बाबा ते येतील ना इतक्यातच. हा. अरे आली वाटतं जनावर संध्याकाळची परत. बाबा विजय. अरे चुकला. वाट लावली माझ्या घराची. मामा म्हशीच्या मागे रेडा 2 पायावर का चालतोय? म्हणून तुला सांगितलं पिऊ नको जास्त मी. मामा तुमचा जावई. काय? तुमचा जावई. काहीतरी भानगड आहे. कसली? मला जरा संशय येतोय. कोणाचा? नक्कीच काहीतरी भानगड आहे. कसे? काहीतरी सोंग करतोय. बहुतेक शेणाच्या गाडीत मृत्यूपत्र लपवलं का बघायला गेला असल. अगदी खरं आहे तुझं. जाऊन बघूनच येतो. जावई बापू. काय झालं? हा? काय झालं? काय झालं? हा? अरे काय हे? अरे इकडे या की. काय हे जावई बापू? काय हा अवतार? आणि त्या म्हशीचं शेपूट धरून काय चालतंय? सरळ चाला जरा. काय हा? सगळ्यात चिखल शेण यांनी माखलेले आहात. कुठे गेला होतात घाणीत लोळायला? हा? आंधळ्यात का दिसत नाही का? नाही ना. नाही ना म्हणजे असं कसं होईल? दिसतंय ना तू पण. आत्ता लक्षात आलं. हा? शेणाच्या गाडीत मृत्यूपत्र शोधत असणार. हं? अरे मामा तुम्ही कसं काय ओळखलं? अरे काय? अहो वेड बीड तर नाही ना लागलं जावई बापूंना? आता माझ्या मुलीचं कसं होणार? अहो येशा वेड्या माणसाला इथे देऊन काय उपयोग? फाडा ते मृत्यूपत्र. करा माझ्या नावानं. त्याच्या नावानं कशाला? माझ्या नावानं करा ना. माझ्या नावावर करा ना. माझ्या नावावर करा ना वृत्तपत्र. ए, कपा! माझ्या नावावर करा. विजयराव, अहो तुम्ही मामा समजून मला का चिखल लावला? अरे तुम्हाला लावला का? मला मामाचा आवाज आला ना. आवाज? हा. अहो, आवाज कसला आला? मामाच बोलला. हो कुठे आहे तो मामा? ए, विजय, काय करताय बाबा? तुम्हाला माहितीये ना त्यांचा स्वभाव. अहो मस्करी करतायत ते. चलो आता. अहो तिथे कुठे जाताय? इथं तर या. मस्करी कसली करतोय हा माणूस यावेळी? ए,
कळकुटे आला का ढोसून आला नाही जावा आता झोपा रात्री सापडेल अशा ठिकाणी नाही लपवलेलं मी मृत्यूपत्र चला 3 नंबर लक्षात ठेवा अरे वा चांगलाच क्लू सापडला आता आपण काय करूया चला बरं गेलास नाहीतर करेन तुला खलास लवकर बघ टेळ तर रगात निघायचं नाही आणि करीन खलास मत हे गोल साकी पे बाकी क्या कहना है मुझे नहीं देंगे हम भी ऐसे मस्ताने पीने वाले हैं कपड़े बेच देंगे लेकिन 2 घूंट जरूर पिएंगे हाँ। हाँ। दे बाबा दे त्याला दे सासरा आहे माझा तुझा पारूचा बाप आहे देतो बाबा पण पारू देणार ना बिल्कुल देना तुला मग पी आणखी पी ते मी पारूचा बाप आहे देणार म्हणजे देणार पी तू पी पैसे कोण देणार अरे मी देईन अरे अड्डा तुझाच आहे मग तू दे काय करायचं आता काय कळकुट्या चुळबुळ कसली चालले कसली चुळबुळ नाही चुळबुळ मी का हात जोडून उभा आहे हात जोडून उभा आहे तू ओढू नको तू ओढली का तुझ्या डोक्यात नको नको त्या आयडिया येतात तू ओढू नको वाटली आता कोणाची तरी वाट लागली कोणाची रे आज अमोस आहे मग चल महाराजांकडे जाऊया अच्छा हात ना येतो कशाला मला घे अरे अरे ढकल मागे ढकल अच्छा रिवर्स आता येऊ नको माग ना तिकडे अरे एवढं सोपं आहे बघ पाठ झाली का रे रांडेच्या काय पाठ झाली का रे रांडेच्या म्हणलं त्याला कोण नाही ना पकड मी पकडू का तू नाही पकडणार हा बरोबर तू मोठ्या कोंबड्या पकडणार आवाज नाही झाला पाहिजे चल वरगी हा अशीच पाहिजे असाच ना चल आपण मार्जिनकडे जाऊया आज आमोस आहे तू दुसरा पण घेऊ काय नको चल तांत्रिकाला एक भूताला अरे पोरानो लय मोर जाऊ नका सावकाशीनं बाई परपंच कसा करायचं भांगलून काय पुरतय का शेतात भांगलून काय पुरतय माझं काय बाई तसंच की दररोज आमच्या ह्यानी मामाच्या गुत्त्यावर सारखे असतात सारखी दारू ढोसायची घरात यायचं पैसे चोरायचं आणि ढोसत बसायचं वय तर तो मिळवतो पाण्याचा पैसा वय तर माझ्या बी 4 कोंबड्या आहेत हम्म. अंडी इकून प्रपंच चालली होत्या त्यातले 2 आहेत खुडू आणि 2 आहेत अग बाई मामा आला काय मदत करू काय मदत या मेल्याची नजर लय वाईट आहे तुम्ही तुमचं काम करा या म्हाताऱ्याला तिकडे घ्या बोला बाबा गप ओढू नको पाहिजे तर मी तुला उद्या अंड देतो की नाही ऐकायचं दाबतो अग बाई माझी कोंबडी आणि माझ्या कोंबडीचा आवाज अगं धने काय झालं ग अगं माझ्या कोंबडीचा आवाज यायला लागले का वरडायला लागले ए धने अगं बाई कुठे माझी कोंबडी गेली ग बाई आईला कोंबडी आहे नाही हा मुडदा कोंबडीचा आवाज काढतो या वाचलो नशीब जाडीचा मेंदू इथे नाही ती म्हणते कशी बघाच माझ्या तोंडाने आवाज काढतो मुर्दा